नमस्कार मंडळी. तर उन्हाळा खूपच वाढलाय, बघू शकता तुम्ही. भरपूर कडकड ऊन वाढलेलं आहे, त्याचबरोबर पोटाचे आजारही वाढलेले आहेत. तर आपण एकदम असा रामबाण उपाय घेऊन आलेला आहोत, अगदी घरगुती. या गोळ्या खा आणि पोटाची आठवड्याभरात गरमी पळवून लावा. तर अगदी सोपा आणि सरळ उपाय आहे आणि अगदी तुमच्या तोंडालाच पाणी येणार आहे. तर आपण चिंच वापरलेले आहे. चिंचचे भरपूर फायदे आहेत. तुम्ही चिंच अगदी चटपटीत म्हणून खाल्लेले असेल, पण तुम्हाला खरोखरच चिंचाचे फायदे माहिती आहेत का? तर चिंचाचे फायदे भरपूर फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी, आपल्या पोटासाठी तर खूपच छान आहेत. आणि आपलं आरोग्य, पोटाचं आरोग्य खूप सुधारले जातं, पाचनशक्ती सुधारले जाते. ऍसिडिटीला तर खूपच भारी आहे. ऍसिडिटीचा त्रास होत नाही, जळजळपणा होत नाही, मळमळपणा होत नाही. चला तर मस्त अशा चवीला भन्नाट चटपटीत गोळ्या आपण बनवणार आहोत. हा एकच नंबर, अगदी बघताच तोंडाला पाणी सुटणार आहे. मी तर बनवलेले आहेत, तुम्ही कधी घेताय बनवायला? चला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चवीला खूपच भन्नाट आहेत मंडळी. लहान मोठे सर्वजण एन्जॉय करू शकतात आणि त्याचे फायदे ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. बनवायला तर एकदम सोप्या आहेत, अगदी सोप्या पद्धतीने खायला तर बघू शकताय तुम्ही, मस्त चवीला भन्नाट. चला तर आपण सुरुवात करूया. मी चिंचा घेतलेला आहे, हा घरच्या चिंचा आहे, तुम्ही हवं तर मार्केटमधल्याही घेऊ शकता. तर आपण चिंचा घेतलेल्या आहेत, मस्त त्याची साल काढून घ्यायची आपल्याला. तर एकदम स्वच्छ क्लीन करून घ्यायच्या चिंचा. हवे तर तुम्ही मार्केटमधून घेऊ शकतात, त्याच्यात चिंचुकडे नसतात. आपण गुळ घेतलेला आहे, गुळाचे फायदेही भरपूर असतात. गुळ पण आपल्याला थंडावा देतो, एकच नंबर असतो गुळ आपल्या शरीरासाठी. तर आपण गुळ वापरत आहोत, साखर नाही यूज करायची, गुळच यूज करायचा आहे. गुळाचे फायदे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, गुळ पण तेवढाच लाभकारी आपल्या शरीरासाठी. आणि ही जी कॅन्डी तयार होणार आहे ना, याचे फायदे खूपच छान आहेत. तुम्हाला मळमळ जळजळ होत असेल, ऍसिडिटीचा त्रास असेल, सर्व काही निघून जाणार आहे. आठवड्याभरात तुमच्या पोटातली गरमी बाहेर पडणार आहे आणि उन्हाळा तुम्हाला जाणवणारही नाही. हा नक्कीच चटपटीत मस्त एकदम लाभकारी उपाय आहे. चला, गुळ खिसून घेतलेला आहे, आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. मीठ तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आणि अजून चटपटीत बनवण्यासाठी आपण थोडंसं लाल मिरची पावडर टाकूया, म्हणजे आपल्याला खायला एक नंबर अशी आंबट गोड तिखट अशी चटपटीच आपली कॅन्डी तयार होईल. तर बघा, मस्त आपल्याला याला एकजीव करायचं आहे. मी चिंचुकडे काढून घेतलेले नाहीयेत, तुम्ही हवे तर चिंचुकडे काढून घेऊ शकता, मी तसेच ठेवलेला आहे. मस्त आपल्याला हा गर आहे, गर चिंचमध्ये जोपर्यंत मीठ, तिखट आणि गुळ एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला हाताने आहे ना चुरत राहायचं आहे मित्रांनो. एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. एकदम जोपर्यंत आपल्याला वाटत नाही हे सर्व जिन्नस एकत्र झाले आहेत तोपर्यंत आपल्याला हे हातावरती मळून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनिटच वेळ लागतो, जास्त काय वेळ लागत नाहीये. खूपच मस्त, तुमच्याही तोंडाला पाणी येत असणार जरूरच मंडळी. तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्कीच करा. चला तर बघा, मस्त आपण एकजीव केलं आहे, एकच नंबर. आणि एवढा छान सुगंध येतोय ना, विचारूच नका. हा अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी येत आहे. खूपच टेस्टी आणि एवढं छान असतं. ऍसिड तुम्हाला तर माहिती आहे, चिंच बघितली की आपल्या तोंडाला पाणी सुटायला होतं. आणि खूपच छान, चिंच म्हटलं की लहान मोठे सर्वांच्या जिभेवरती पाणी सुटतं. तर ही कॅन्डी आहे ना एकदम चटपटीत आणि आपल्या आरोग्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे. तर ही कॅन्डी सर्वांनीच सेवन करू शकता, कोणीही एन्जॉय करू शकतं, असं नाही. ज्यांना प्रॉब्लेम आहे तेच खाऊ शकतं असं काही नाही, लहान मोठ्या सर्वजण हे करू शकते. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मी टूथपिक घेतलेले आहे. आपण कॅन्डीला मस्त छान आपण लॉलीपॉपचा लुक देऊया. बघा, मस्त आपण लॉलीपॉप बनवत आहोत, म्हणजे लहान मुलंही खुश आणि आपणही खुश. एकच नंबर, एकदम आपला लॉलीपॉप तयार होत आहे. बघा, मस्त आपण थोडंसं घ्यायचं, टूथपिक असतील तुमच्या घरात किंवा आईस्क्रीमच्या काड्या असतील त्या पण वापरू शकता तुम्ही. मस्त तुम्हाला हवं तेवढा घेऊ शकता, गोळा तोडून आकार देऊ शकता तुम्ही लॉलीपॉपचा, पाहिजे तसा तुम्ही साईज करू शकता. मी मस्त असं लॉलीपॉप चॉकलेट सारखं बनवलेलं आहे, बघू शकताय तुम्ही टूथपिक घेऊन.
खूपच अप्रतिम मस्त. जेवढा आपण आकार देऊ तेवढा चिंच म्हटलं की त्याची जिभेवरती चव एकदम रेंगाळते. सर्वांचाच फेवरेट आहे. अगदी लहान मुलापासून तर 80 वर्षापर्यंतच्या म्हाताऱ्या लोकांनी याची चव चाखलेली आहे ना. अजूनही त्यांच्याही तोंडाला चिंच बघताच तोंडाला पाणी येतं. ही चिंच आहेच अशी. अहो, जशी चिंच खट्टी मिठी असते तेवढेच त्याचे गुणकारही भरपूर असतात. त्याचे फायदेही खूपच छान आहेत. आपल्या पोटाची गरमी अगदी 8 दिवसात सहजपणे पळवून लावतं आणि आपली जी जठर असतं त्याच्यातली गरमी बाहेर काढतं आणि मस्त थंडवा देतं आणि आपली पचन शक्ती आहे ना ती जास्त वाढते. त्यासाठी चिंच खूप महत्वाची आहे. आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे चिंचाला. तर चिंच आवश्यक आपल्या जीवनामध्ये ही आहे ना एकदम अशी एनर्जी देणारी वनस्पती आहे. म्हणजे खूपच लाभकारी चिंच आहे. तर नक्की सेवन करा. याने काहीच दुष्परिणाम होत नाही. तुमच्या तोंडामध्ये जे फोड येतात ते पण नाहीसे होऊन जातात. तर नक्कीच यूज करून बघा तुम्ही. हे कॅन्डी आहे ना खूपच खायला टेस्टी आहे. त्याचबरोबर आपण मस्त बॉल पण बनवूया. हे बॉल्स पण खूपच छान आणि अगदी थोड्याच वेळात होते आणि ही टिकते पण भरपूर. मंडळी टिकायला म्हणजे तुम्ही महिनाभर ठेवू शकता. आपण बघू शकताय तुम्ही थोडं पण पाण्याचा यूज केलेला नाही ना. आपण गरम केलेली नाहीये. अगदी तुमच्या समोर सोलून मस्त अगदी जशाच तशी बनवलेली आहे. त्यामुळे ही चांगली महिना 2 महिने ही टिकू शकते. हवाबंद डब्यामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही बनवून ही कॅन्डी खाऊ शकता काढून. की असं नाहीये जेवढ्यानंतर कधीही तुम्हाला चटपटीत खायची इच्छा झाली आंबट गोड तर नक्कीच खा. खूप चविष्ट लागते. खूपच अप्रतिम असते. खास करून ही लहानपणीची सर्वांचीच आठवण आहे. आपल्या शाळेबाहेर तर भरपूर आपण खाल्लेल्या आहेत ऑलरेडी पहिल्या. पण आपण आताही खाणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीराला आता उन्हाळा चालू झालेला आहे. आरोग्यामध्ये खूपच बदलाव होत आहे. त्यामुळे ही चिंचची गोळ्या आहेत ना आपल्यासाठी खूपच लाभकारी आहेत. तर बघा मंडळी किती साऱ्या झालेल्या आहेत अगदी थोड्याशा चिंचापासून आणि मस्त अशा दिसतायला पण एकच नंबर. मस्त नॅचरल कलर आलेला आहे. आपण फूड कलर वगैरे काही यूज केलेलं नाहीये. चला तर अजून आपण त्याच्यामध्ये मस्त मीठ मध्ये घोळून घेऊया कोटिंग करून. म्हणजे अजूनच चविष्ट लागतील. आपली कॅन्डी आहे ना खूपच टेस्टी लागते. तर बघू शकते आपण मस्त आता कोटिंग करून घेत आहोत एक एक बॉल. आणि आपण जे लॉलीपॉप आहेत ते कोटिंग नाही करत आहोत. तर मस्त अशा चटपटीत कॅन्डी खाण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच गोळ्या खा. मस्त पोटाची गरमी अगदी 8 दिवसात पळवून लावा. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय. आहा एकच नंबर.